म्हणून त्या बानुबाईने काय केलं सांगितलं नारद मुनीनं चंदाने खडवा घेतला हाताशी जागा सारवली अगरबत्तीची धुनी त्या खडव्याला दिली आणि त्या खडव्याचं दर्शन घेऊन बानुबाई त्या खडव्यावरती स्वार झाली आणि त्या खडव्याला बोलती की चल मला जेजुरगडाला घेऊन चाल बाबा रे म्हणून तो खडवा आकाशमार्गी बानुबाईला जेजुरगडाला कसा घेऊन जातो वारू चालला बानुबाईचा कड्यावरती स्वार झाली जेजुरगडावरती आली महाराज परंतु चारी दरवाजे सर्व बंद होती आणि भानुबाईने मनात विचार केलाय हे दरवाजे तर बंद आहेत जे आतमध्ये झोपेल म्हणून काय करायला पाहिजे म्हणून त्या बानुबाईने विचार केला दरवाजावरती उभी राहिली गडाचे दरवाजे खिडक्या काही सर्व काही बंद असताना त्या बानूने विचार केला की बाई कशी जाऊ बाई या रंगमहाली म्हणून त्या बानुबाईने काय केलं धावना मांडली कुठं त्या भोळ्या शंकराची पुढे त्या भोळ्या शंकराला शंकराची धावना मांडली आणि शंकर त्या महादेवाला पडलं त्या महादेवाने संकट पडल्यावर महादेवाने विचार केला आता गडाचे दरवाजे उघडायला पाहिजे बरोबर म्हणून त्या महादेवाने गडाचे दरवाजे खुले केले आणि चालून बानुबाई रंगमहाली आली एका बाजूला माणसाबाई झोपलेली एका बाजूला खंडेराव महाराज झोपलेले बानुबाईने विचार केला देवाच्या अंगावरती शेलाय म्हणून आपण याच्यावर नाव टाकायचं आणि आपण चालले जायचं म्हणून त्या बानुबाईने काय केलं नाकातली नथ काढली बरोबर नैनातला काजळ काढलं नदीच्या कोण्याने त्या शेल्यावरती नाव लिहती नाव लिहू लागली नाव कसं लिहिलं खरा जेजुरीचा खंडेराया
करशील देवा याला पकालीचा वशील असं 5 अक्षराचं नाव त्या शालूवरती बानुबाईने लिहिलं आणि शेवटच्या अक्षराला पेन नथीचा कोणा टोचला देवाच्या गालाला. जागाली कुण्याच्या खंडेरायाला जागाली त्या खंडेरायाला मानुचा पदर आला कुणे देवाच्या हाताला. बानुबाईने विचार केला माझा पितांबरी पदर देवाच्या हातामध्ये गेला. मासाबाई जागी झाली दिवस मला या गडाच्या खाली जाऊ देणार नाही. मग त्या भानूने काय केलं? भानूने काय केलं? सव्वा हात पितांबर फाडून कधी पदर फाडला कुणे बाबारी. भानुबाई खडव्यावर स्वार झाली चंदनपुराला निघून गेली. जागाली कुणे भरातीच्या अंमलाला दिवाला. खंडेरायाला मोनी घातली. या लागला कुठं त्या जेजूरच्या देवाला. रात्री जागी झाले बर भान करू लागले हो गुणीच्या दिवा. हातपाय धरून तांदू पाणी सुरायचे का एवढं मोठं अंगारा दिसला की तुम्हाला इकडे बघ. या देवाने काय करू राहिले बाई? काय झालं माझा रात्रीचे वाजले बाई 12. रात्रीचे वाजले 12. आनंदाने निद्रा करीत असताना बावऱ्या पलंगावर बर अचानक काय झालं देवा तुम्हाला? पाणी बानू या देवाने करू राहिले बाई बानू बानू. माझा हा दिवा त्या बांधूचा स्वरूप हा चंद्राला मध्ये माळू नको. देवा पण ही बानू कोण आहे? कशी आली? कुठून आली? काऊन बानू बानू करू राहिले तुम्ही? ही चंदनपूरची बांधणार बर का. हा मला जायचं कुठे चंदनपूर नगरीला. म्हणजे गडावर आलती कधी? हा काय सांगू देवा तुम्हाला? रात्रीचे 12 वाजले. गडाच्या दरवाजा खिडक्या काय सर्व बंद केल्या. मुंगीला यायला जागा नाही आणि तुम्ही म्हणता की बानू गडावर आली. या देवानी करू नका देवा. हा. पितांबर बर का. आहा काय त्याच्यावर वाद? याच्यावर लिहिलेलं आहे करा जदरीचा खंडेराया असशील स्वाद्या बानूचा करशील दिवा त्याला पकालीचा वशील मार टिकोऱ्याचा काशील. अहो देवा बरोबर आहे तुमचं पण तुमचं म्हणणं तरी काय देवा? चंदनपूरला गेल्याशिवाय राहणार नाही. काय सांगू देवा तुम्हाला? मी सुद्धा तुमची लग्नाची माणसा मी तुम्हाला जाऊ देणार नाही देवा. काय करणार माझा? मी असा आडवा पाय टाकणार. पाय टाकणार आडत नाही विहिरीत म्हण. अरे दरवाजामध्ये आडवा उभे राहणार. माझा मला क्रोध आणू नको माझा. अहो देवा तुम्ही काही जरी केलं तरी सुद्धा मी तुम्हाला जाऊ देणार नाही. राग चढला पुढच्या खंडे रायाला खरखर खंडा होता हाताला हाताला. फेकून मग मारी रे खामाला जाऊन तो खंडा लागला. खामाचा टिपला उडाला आणि गडाच्या पाठी माग जाऊन पडला. माणसावरती त्या खंडाचा भार आला. माणसा बेउसद होऊन त्या जेजूर गडावरती झोपलेली आहे. हेगडी प्राधाना माणसाला काय झालं पाय? तुम्ही घर खंडा फिरायला फेकून मारला त्या माणसाबाईला. माणसाबाईने कडवा दिलाय. खंड्याचा भात तिच्या अंगावरती गेलाय. माणसाबाई मरण पडी जागेलाय. झालं मला चंदनपूरला जायला वाट. चंदनपूरला जायचं ऐकलं दिवाय.
या मासाबाईला जिवंत करावर काय जर नाही केलं तर जिवंत नाही केलं तुमचा जागरण कोणी घालणार नाही आणि तुमच्या घरावर सुद्धा कोणी येणार नाही असं का हा मीच भंडारी होती गळ्याला भंडार घेतला हाताला सोम मंत्राने जपला फेकून द्या माणसावरती मारता देऊ 1 2 हे 3 अरे वा माझा ग माझा मी नाही देवा तुमची माणसा विळसा इकडेच करा तुमच्या देहाचा काळा कोळसा. बरोबर आहे बाईचा राग येत नाही नागडा आला ना भावाला मसोबत व्हावं लागत नाही माझा मी नाही तुमची देवा राणी आना कोणती चतुर्शानी ती देईन देवा तू मांगोळीला अजिबात माझ्या संग बोलायचं नाही दिवा. यांगड्या हा, आता आता काय तुम्ही हे केलं ना आता काय ते आटपणार आहे का आता तुम्ही तुमचं स्वतः बाबा काय करायचं नाही देत मला पाणी नाही दे. अजिबात नाही. यांगड्या ती पाणी नाही देत मग मी देईन जाऊ द्या काय फिकर करत्या हाच हा, ती नाही देत पाणी मी काय म्हणला वारे वा यांगड्या मी पाणी देईन जेव्हा हा शिपाई मा आहे तू म्हणजे बहिणी कोण सटकला लगेच तिकडे मग इकडे आपण बघा कर. म्हणजे तू आंघोळीला देवाला पाणी देणार पाणी देणार देवाचा बिचारणार आहे. मी टाकून देईन जेवायला बिचारा पण मला 5 पकवान लागत आहे यांगड्या 5 पकवान का 6 पकवान करून देईन देवाचा बिचारणं सुद्धा टाकून देणार. बिचारा सुद्धा टाकून देणार यांगाड्या, हा देवाला जेवायला रे जेवायला सुद्धा देणार नाही झाला नाही कोण लवकर स्वयंपाक तर वडापाव आणून देईन हाव का मला उठणं